भरून मला आशीर्वाद तुम्ही दिला, तसंच आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांना द्या। धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपचे चारही उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत, तसेच सायंकाळी सभेच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित देखील करीत आहेत। प्रभाग क्रमांक 12च्या चारही उमेदवारांसाठी आमदार अनुप अग्रवाल यांची जोरदार सभा झाली आहे। या सभेत प्रभाग क्रमांक 12चे अधिकृत उमेदवार विक्रम उर्फ छोटू दादा थोरात यांच्यासह प्रतीक प्रदीप करपे, शीतलताई राहुल वाघ, जयश्रीताई अहिराव यांना प्रभागाच्या विकासासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन अनुप भैया अग्रवाल यांनी केले आहे। तसेच विरोधकांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल देखील केला आहे। या सभेला मतदारांनी प्रचंड अशी गर्दी केली होती। यावेळी आमदार अनुप भैया अग्रवाल म्हणाले की धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून धुळे शहराच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध झाला आहे आणि शहर विकासासाठी कामे देखील होत आहेत। यापुढेही विकासाची गंगा सुरू राहावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केलं आहे। स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगत महानगर घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं आपल्या प्रभागातून सक्षम, प्रामाणिक, कार्यक्षम उमेदवार दिले आहेत, त्यांना विजयी करा असेही ते यावेळी म्हणाले आहेत। तसेच शहरात कोट्यवधी रुपयातून मॉलचे काम सुरू असून काहींचे टेंडर देखील निघाले आहेत। शहरातून पारोळा चौफुली पर्यंत ड्रेनेजचे काम मार्गी लागून रस्त्याचे काम होणार आहेत। त्याच प्रकारे चौफुली ते अंमनेर फाटापर्यंत बाळापूरकरांच्या सोयी सुविधांसाठी निविदा मंजूर झाली असून लवकरच 61 कोटीतून रस्त्याचे काम होणार असल्याची माहितीही आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी दिली आहे। तसेच शहराच्या विकासासह प्रभागात रस्ते, गटारी, पथदिवे यासह 2 ते 3 दिवसात पिण्याचे पाणी देऊ असे आश्वासनही त्यांनी मतदारांना दिला आहे। तसेच विरोधकांवर जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला आहे। हातात भगवा धरला असून मरेपर्यंत भगवाच धरेल असंही त्यांनी विरोधकांना ठामपणे सांगितलं आहे। तसेच कमळासमोर बटन दाबून आपल्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे। सदर या सभेला मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे, तर मतदारांचं प्रेम पाहून आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी कौतुक देखील केलं आहे। जय श्रीराम। सभेच्या निमित्ताने काही गोष्टी आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे। आज धुळे शहरात विकास करण्यासाठी जवळपास 150 कोटीच्या मॉलचे काम या ठिकाणी चालू आहे। आपण 5 कंदील साफ केलं आणि त्या ठिकाणी 55 कोटीचे भाजी मार्केट, शंकर मार्केट, फ्रूट मार्केट, चारी मार्केट आपण बांधतोय, त्याचे टेंडर सुद्धा झालेले आहे। 42 कोटीचं नाशिकला जसं मॉल आहे सिटी सेंटर मॉल, तसं जय हिंद सिटी सेंटर मॉल आपण बांधतोय। पाळी मार्केट, शाहूनाट्य मंदिराच्या समोर सर्व तोडून टाकलं, तिथं 26 कोटीचं आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधतोय आणि त्याच्यातल्या प्रत्येक दुकानावर फक्त महिलांचा अधिकार असणार आहे, महिला मॉल येतो। फक्त महिलांच्या नावावरच त्या ठिकाणी आपण ते दुकानं देणार आहोत। दशेरा मैदानच्या तिथं 32 कोटीच्या मॉलचं काम चालू आहे। 142 गाळे त्या ठिकाणी आपण काढलेले आहेत। वरती पिक्चरचे थिएटर राहणार आहेत। लहान मुलांना खेळण्यासाठी पुन्हा मुंबईला जसा मॉल मध्ये असतात तसे गेम झोन राहणार आहेत। तरी विरोधक म्हणतात का अनुप अग्रवाल हिंदू मुस्लिम म्हणतो, फक्त काम विकासाचं सांगत नाही। मी गेल्यानंतर या स्क्रीनवर सर्व कामं बघून घ्यायचे, चालू आहेत कामं।